6 फेब्रुवारी रोजी भाजप नेते किरीट सोमय्या अंजनगाव सुरजी येथे बांगलादेशी रोहिंग्यांचा प्रश्न सध्या ऐरणीवर असताना मालेगावनंतर विदर्भातील काही प्रमुख शहरांचा बांगलादेशी रोहिंग्यांना अवैध जन्म प्रमाणपत्र दिल्याबद्दलची तक्रार हा चर्चेचा विषय ठरला आहे। या संदर्भात किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला असून राज्यभरातील बांगलादेशी घुसखोरांवर सध्या निशाणा साधला आहे। या संदर्भात मालेगावबरोबरच विदर्भातील काही प्रमुख शहरे जसे अमरावती, अकोला, नागपूर या ठिकाणी सुद्धा चौकशी समित्या नेमण्यात आल्या आहेत। या संदर्भात बांगलादेशी रोहिंग्यांना देण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंदर्भात आणखी सखोल विचारणा करण्यासाठी गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता किरीट सोमय्या अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन या ठिकाणी भेट देणार आहेत। या संदर्भात पोलीस निरीक्षक अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती यांना डॉक्टर किरीट सोमय्या यांच्याकडून भेटीसंदर्भातील कार्यालयीन पत्र 4 फेब्रुवारी रोजी प्राप्त झाले आहे। नोव्हेंबर 2023 मध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांना मिळाले। सन 2024 मध्ये प्रत्यक्षात उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याची सुरुवात तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांद्वारे झाली। अंजनगाव सुरजी तहसीलदार कार्यालयात सन 2024 मध्ये सुमारे 1484 अर्ज आले, ज्यापैकी काहीच फेटाळण्यात आले नाहीत। म्हणून मोठ्या प्रमाणात अपात्र बांगलादेशी लोकांना भ्रष्टरित्या, बेकायदेशीररित्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र देण्यात आले। या संदर्भात पुराव्यांसह तक्रार करण्यासाठी स्वतः किरीट सोमय्या गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन येथे येणार आहेत। तसेच यानंतर अकोल्याला सुद्धा किरीट सोमय्या भेट देणार आहेत। काल रात्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्याशी चर्चा झाली। महाराष्ट्रातला या सगळ्या बांगलादेशी रोहिंग्या ज्यांनी खोटे कागदपत्र देऊन महाराष्ट्रात जन्म झाल्याचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला, या त्या सगळ्यांवर कारवाई होणार। मालेगाव पोलिसांनी 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, दोघांना अटक झालेली आहे। सध्या ते पोलीस कस्टडीत आहेत। मालेगाव मध्ये 3977 असे बांगलादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहे। त्या सगळ्यांना बांगलादेश पाठवले जाणार। या अभियानाचा पुढच्या टप्प्यात म्हणजे गुरुवारी मी अकोला आणि अमरावती या दोन्ही ठिकाणी 4800 बांगलादेशी रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहे। त्या दोन्ही पोलीस स्टेशनला मी परवा माझी तक्रार सुपूर्द करणार।